नमस्कार मित्रांनो, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नीट 2026चा ॲक्च्युअल एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल. नीट नंतर माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. यासाठी आम्ही सुरू केलेले आहेत तुमच्यासाठी पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS आणि फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमचे मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार सर्वोत्तम कॉलेज तुमच्यासाठी कोणते राहील हे आपण या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सांगणार आहे. आणि सोबतच नीटचा पेपर झाल्यानंतर पासून तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू व तुम्हाला मार्गदर्शन करू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण जर का 2024च्या पेपरचा विचार केला तर काय झालं होतं, पेपर सोपा होता त्यामुळे खूप जणांना जास्त मार्क्स पडले. त्यामुळे काय झालं, आपला जो कट ऑफ आहे तो वाढला. पेपर सोपा असल्यामुळे जास्त मार्क्स पडले आणि कट ऑफ वाढला. आणि 2025मध्ये काय झालं, पेपर हा खूप अवघड आला होता. पेपर अवघड आल्यामुळे मुलांना मार्क्स कमी आले आणि त्यामुळेच कट ऑफ हा घसरला. कट ऑफ जो असतो तो आपल्या पेपरवर डिपेंड करतो की पेपर सोपा आहे का अवघड आहे. पण 2026चं काय झालं, 2026चा जो पेपर आहे, ज्या पण कोचिंग इंडस्ट्रीज आणि ज्या पण कोचिंगनी याचं ॲनालिसिस केलं, त्यांचं म्हणणं असं आलं की हा जो पेपर होता हा इझी टू मॉडरेट होता. म्हणजे कसं, म्हणजे हा पेपर 2024 जसा सोपा होता तेवढा सोपाही नव्हता आणि 2025 जसा अवघड होता तेवढा अवघडही नव्हता. म्हणजे तो 2024 आणि 25च्या मधातला पेपर आपण याला म्हणू शकतो. म्हणजे जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपंही नाही. म्हणून आपण याला असा मधातला पेपर समजू शकतो. तर मग याचा कट ऑफवर काय होईल, तर जो कट ऑफ आहे तो 2025 पेक्षा तर वाढणारच, कारण की पेपर 25 पेक्षा खूप जास्त सोपा आलेला आहे 25च्या तुलनेत. म्हणून आपण कट ऑफला असं समजू की हा 25 पेक्षा जास्त राहील आणि 24 पेक्षा कमी राहील. कारण 24ला कट ऑफ खूप जास्त गेला होता, खूप खूप जास्त कट ऑफ गेला होता आणि 25ला कट ऑफ खूप जास्त हा कमी आला होता. त्यामुळे या 2 वर्षाच्या मधात आपला कट ऑफ जाईल. आपण नीट 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे स्टेट कोटाचा. सर्वात आधी जर का आपण जनरल कॅटेगरीचं बघितलं तर त्याचा कट ऑफ आहे 590 प्लस मायनस 10 मार्क्स. म्हणजे 590 किंवा 600 किंवा 580च्या जवळपास जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकते. तोच जर का आपण EWSचा बघितला तर तो आहे 560 प्लस मायनस 10 मार्क्स. तोच जर का आपण OBCचा बघितला तर ते आहे 585 प्लस मायनस 10 मार्क्स. आणि तोच जर का आपण SC कॅटेगरीचा बघितला तर तो जाऊ शकते 490 प्लस मायनस 10 मार्क्स. आणि जर का आपण ST कॅटेगरीचं बघितलं तर तो जाऊ शकते 390 प्लस मायनस 10 मार्क्स. तर हा जो कट ऑफ आहे हा आपला अंदाजाने घेतलेला कट ऑफ आहे मित्रांनो. जे मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे जे ट्रेंड्स आहेत ते फॉलो करून आपण हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. तर शेवटी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगू इच्छितो. मी जे पण आत्ता जे कट ऑफ सांगितला तो फक्त एक अंदाज आहे, प्रिडिक्शन आहे. ॲक्च्युअल जो कट ऑफ आहे तो आपल्याला रिझल्टच्या दिवशीच कळेल, कारण की रिझल्टच्या दिवशी आपला रँक येतो. रँक आल्यामुळे आपल्याला आपला जो कट ऑफ आहे तो आपण खूप साधारणपणे प्रेडिक्ट करू शकतो की हाच कट ऑफ असेल म्हणून, कारण की त्या दिवशी आपला रँक येतो. म्हणून मी काय म्हणतो, रिझल्टपर्यंत थोडीशी वाट बघा आणि तोपर्यंत थोडासा आराम करा. खूप दिवस झाले त्या नीटच्या प्रेशरमध्ये आपण आहात, जे काही होईल ते बघून घेऊ. म्हणून जास्त काही टेन्शन घेऊ नका. तुमचा स्वतःचा टाईम एन्जॉय करा, स्वतःला टाईम द्या. जी काही कोर्स घ्यायचं, ज्या काही फील्डमध्ये जायचं ते सर्व बघता येईल. बट सध्याच्या वेळेला रिझल्टपर्यंत माझं म्हणणं आहे थोडीशी वाट बघा आणि संयम ठेवून आपण जो काही मार्ग चांगला असेल त्याच मार्गी आपण जाऊ. काहीही जरी शंका असली, काहीही प्रश्न असले, तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आपण तिथे मार्ग शोधायचा प्रयत्न करू. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.